9:30 झाले आणि माझा जो आजचा संदेश आहे तो प्रगतीकरण याचा 11 अध्याय आणि 1 ते 6 वचन आणि मग त्याच्या संदर्भात त्याच्याशी समाविष्ट असलं मी 2 शास्त्रभाग निवडले. जकर्याचा 4था अध्याय संपूर्ण 1 ते 14 वचन आणि मत्याचा 17 अध्याय आणि 1 ते 8 वचन. तर आपण संदेशाला जाण्यापूर्वी 1-2 शब्दाची प्रार्थना करूया. संदेश थोडासा मोठा आहे परंतु मी थोडक्यात करण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 1 तासच आहे परंतु ॲटलिस्ट 40 मिनिट्स मध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला माहीत नाही की पेंटिकॉस्ट डे ना तुम्ही पेंटिकॉस्ट डेवर तयारी केली असती, कारण का हा संदर्भ वेगळा आहे. उद्या पेंटिकॉस्ट डे आहे माहीत नाही. असो, आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. प्रभू, मी पापी असताना सुद्धा हे सुंदर असं तुझं वचन सांगण्यासाठी प्रेम असतं, तू मला पात्र केल्यासाठी त्यांनी उभा केल्यासाठी तुझी भरपूर कृपा आहे. वचन सांगत असताना प्रेम असता मी अज्ञानी आहे, काय चुकलं तर त्याची लक्षणा अशी प्रार्थना तुला मिळते. येशू ख्रिस्त माझा महानता करायच्या पवित्र नावात म्हणतो नाही. बरेच दिवसातून संदेश सांगताना थोडंसं दत्तपक्ष होते, परंतु मंडळी माझीच आहे, समजावून घ्या. प्रकटीकरणाचं पुस्तक याचं 11 अध्याय 1 ते 6 वचनं वाचले. त्याच्यामध्ये याचं जे शीर्षक आहे ते 2 साक्षीदार सांगितले. आता हे 2 साक्षीदार हा संदेश तसं बघायला गेलं तर फार सोपा आहे आणि तसं बघायला गेलं तर थोडासा अवघड पण वाटतं. 2 साक्षीदार. आता हे 2 साक्षीदार कोण आहेत याच्यावर मला तुम्हाला बोलायचं. पहिलं वचन, नंतर काठीसारखा एक गोरू कोणा एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक यांची माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड आणि त्याचे माप घेऊ नको, कारण ते विदेशी लोकांस दिले आहे आणि पवित्र नगर ते 42 महिने तुडवतील. आता ह्याच्यामध्ये 2 जे वचनं आहेत याच्यात एवढं मी जास्त तुम्हाला स्पष्टीकरण देणार नाही, परंतु 3ऱ्या वचनापासून 6 वचनापर्यंत जो मेन संदेशाचा जो गाभा आहे त्याच्याकडे मी वळणार आहे. प्रगटीकरण 11 आणि 1 ते 2 वचन. देवाचे मंदिर आता हाताने बांधलेले नाही किंवा दगड, सोने वा इतर धातूने बांधलेले नाही. देवाचे मंदिर आता मंडळी किंवा ख्रिस्ताचे राज्य आहे. पूर्वी देवाचे मंदिर जे कसे बांधत होते ते दगड. आजकाल जर आपण पाहतो देवाचं मंदिर बांधताना एक उत्तम प्रकारचं संगमरवरी दगड वापरले जातात. काही ठिकाणी मौल्यवान धातू वापरले जातात. उदाहरणार्थ पाहिलं तर पंजाबमध्ये आपण पाहतो की सुवर्ण मंदिर, त्याचं संपूर्ण जो वरचा जे आहे घुमट आहे तो संपूर्ण सोन्याचा आहे. म्हणजे त्या मंदिराची रचना इव्हन शर्मरानं सुद्धा फार सुंदर मंदिर बांधलं होतं. सौदी अरेबियामध्ये त्यांचं जे हे एक प्रकारची मास्क आहे किंवा काय म्हणतात मस्जिद आहे ते सुद्धा अतिशय त्यांनी सुशोभित असं बांधलेले आहे. परंतु या ठिकाणी मंदिर एक काय आहे, देवाची मंडळी आहे म्हणून सांगितले, देवाचं राज्य आहे. एपिस्कराचं पत्र याचा 2रा अध्याय 22 वचन जर आपण वाचलं, आता प्रत्येक वचनाकडे जात नाही, त्यात भरपूर वचन आहे. तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्रित रचलेले आहात सांगितले. ख्रिस्ताचे राज्य आहे, देवाची मंदिर जे आहे ते कशाने बांधलेले आहे की जिवंत दगडाने बांधलेले आहे. आणि एपिस्कराच्या पुस्तकामध्ये काय सांगते की तुम्ही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचलेला आत्म्याने. दगड, आता कोरून दगड त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी चुना मिश्रित वाळू असायची, फार घट्ट बांधलेलं आहे. पूर्वीचे राजकारवाडे वगैरे असायचे, जर दगड असा बसवला तो असं राहायचं. या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते देवाचं म्हणताय की तुम्ही जिवंत दगड म्हणजे कोण, आम्ही सर आजचा मंडळीचा जो 2 साक्षीदार जुन्या करारात आहेत, परंतु नव्या करारात त्या साक्षीदारांना मंडळी असं संबोधलं आहे. नव्या करारामध्ये त्या 2 साक्षीदारांना मंडळी असं संबोधलेलं आहे.
संबोधित केलेलं आहे. या दोन साक्षीदार म्हणजे या मंडळीचे जे जिवंत दगड आहोत, जे तुम्ही आहोत, जो चुन्याचा आणि वाळू मिश्रित ते अशी घाणीतून फिरवलेला आहे, जो अतिशय मजबूत पकडू शकतो, तो पवित्र आत्म्याचा उपदर्शक आहे. त्या पवित्र आत्म्याच्या या लेपामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे आमची मंडळी त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं वास्तव आहे असं इथं सांगते. वचन एपिस 2:22, तुम्ही देवाच्या अवस्थेसाठी एकत्र रचलेले आहात. आता मोजमापाची काठी देवाने त्याच्या मंदिरासाठी आणि त्याच्या उपासना करण्यासाठी ठरवलेले मानक दर्शवले आणि त्याच्याद्वारे देवाच्या खऱ्या मंदिरात प्रवेश करणाऱ्यासाठी त्यांचा विश्वास आणि उपासना पुनर्संचित करू शकतो. हे 1 आणि 2 वचन झाले. आपण आता तिसऱ्या वचनाकडे वळत आहोत. दुसऱ्या वचनात काय सांगितलेलं आहे की ते विदेशी लोकांस दिलेले आहे आणि पवित्र नगर ते 42 महिने तुडवतील. पवित्र नगर ते 42 महिने तुडवतील. शहर तुडवले. आता ह्या ठिकाणी जे शहर आहे ते शहर यरूशलेमला उद्देशून आहे. 42 महिने प्रभू श्री ख्रिस्ताने जी भविष्यवाणी केली, लूक याचा 21वा अध्याय 24वा वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये ते तलवारीने पडतील, बंदिवान करून येतील, विदेशाचा काळ पूर्ण होतोपर्यंत विदेशी लोक यरूशलेमास पायदळी तुडवतील. येशू ख्रिस्ताने केलेली ही भविष्यवाणी आहे. इथे योहानाला जुन्या मंदिराऐवजी मंडळी खऱ्या मंदिराचे दर्शन होत आहे. जे ख्रिस्त विरोधी आहेत त्यांच्याकडून पायदळी तुडवली जाते. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 29वा वचन जर आपण वाचलं तर या ठिकाणी सांगते की कारण त्यांनी कराराचे रक्त अपवित्र मानले. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय 29वा वचन सांगते की त्यांनी कराराचे रक्त, जो पवित्र देव आहे, पवित्र पुत्र आहे, त्याच्या कराराचे रक्त त्यांनी पवित्र मानले आणि म्हणून त्यांना शिक्षा ही ठरलेली आहे. आज आपण पाहतो की यरूशलेममध्ये काय स्थिती आहे. मंदिराच्या पुढचा जो भाग आहे तो अक्सा मशीदसाठी दिलेला आहे. मला वाटते 3-4 महिन्यापूर्वी फार मोठा, कारण ते इस्रायल लोक त्यांना त्या ठिकाणी जाऊन पुन्हा प्रार्थना करायची आणि त्यासाठी पुन्हा गडबड झाली. पुन्हा फार मोठा त्या ठिकाणी दंगा होण्याची शक्यता होती. परंतु हे भविष्यवाणी आहे की हे लोक त्यांना बंदिवान करून घेऊन जातील, ते नगर पायानं तुडवतील. ही प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली भविष्यवाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त परत येण्यापूर्वी काही काळापूर्वीच्या घडणाऱ्या काळाविषयी ही भाकीत केली होती. मानवी इतिहासात सर्वात मोठा दुःखाचा काळ त्याला परराष्ट्राचा काळ असे म्हटले. या परराष्ट्राचा काळ अजून पूर्णपणे साकार व्हायचा आहे. हा जो परराष्ट्राचा काळ आहे तो अतिशय दुःखाचा आणि कठीण काळ आहे, परंतु अजून तो साकार व्हायचा आहे आणि आपण या परराष्ट्राच्या कड्यामध्ये शेवटच्या आवरणात आहे. आपण या परराष्ट्राचा जो काळ सुरू होणार आहे त्याच्या शेवटच्या काळामध्ये आपण आहोत. या परराष्ट्राचा काळ अजून पूर्णपणे साकार व्हायचा आहे. तथापि आपण या विनाशकारी वादळाच्या बाहेरच्या काळामध्ये आहोत. सध्याचं जे वार आपण पाहतो तो एक प्रकारे त्या काळाचा एक निर्देश दाखवतो किंवा इस्रायल आणि इराण यांचा जो तणाव आहे हे सुद्धा त्याचं एक भाकीत आहे. कारण जर याच्यातून काय पेटलं तर तिसरं महायुद्ध किंवा जगाचा अंत ही पण गोष्ट घडू शकते. म्हणून या ठिकाणी हा कठीण काळ आहे आणि कठीण काळातून प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली जी भविष्यवाणी आहे ती खरी ठरते. प्रकटीकरणाचं पुस्तक तसं बघायला तर फार अवघड आहे, फार कठीण आहे. आपण जर जवळजवळ 18 वर्ष स्टडी करावे परंतु अजून कन्फ्युजन होते.
पुन्हा आपण वचनाकडे जात असताना 3रं वचन, माझी 2 साक्षी यास मी नेमून ठेवी, ते दरड पांघरून 1260 दिवस संदेश देतील. माझी 2 साक्षी. आता जुन्या करारामध्ये देवाचे साक्षी कोण होते? मोशे आणि एलिया. भरपूर साक्षी होते, भरपूर संदेश होते, परंतु यांच्यासारखा प्रबळ संदेश जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तुम्ही आदामापासून मोशेपर्यंत पहा, असं कोणी चमत्कार केलेला आहे का? समुद्र दुभागलेला आहे. समुद्र दुभाग किती खोली आहे तिची, हजारो फूट खोली. एका काठीच्या ह्याला समुद्र किती मोठा. म्हणजे जे आता जे जखऱ्याचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये शेवटच्या वचनामध्ये 14व्या वचनामध्ये माझी 2 हे अभिषेक करून सांगितले. ही 2 जी जैतुनाची जी झाडं आहेत, ही 2 जे दीपस्तंभ आहेत, हे माझे 2 अभिषेक आहेत. देवाने मोशेकडे इतकी शक्ती दिली होती की त्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणले. ते सगळं त्याने किती मोठी चिन्ह केलेली आहे. त्याचप्रमाणे एलियाने सुद्धा, मोशेच्या सारख्याच एलियाने सुद्धा अनेक काय केले, चमत्कार केले. म्हणून ही 2 साक्षी म्हटलेली आहे. आणि आजचा जो संदेश असतो जो हवा मी सांगितला, त्या 2 साक्षीदारावर आहे. त्याच्या अगोदर जो पुढच्या वचनामध्ये जाऊ ते राहिलंच विसरलं. प्रतितात्मक दिनदर्शिकाचं काय आहे? 42 महिने ते 3.5 वर्ष आहे. म्हणजेच 30 दिवसाचा जर महिना आपण जर पकडला तर 1207 1207 रुपये. म्हणजेच 30 दिवसाचा महिना जर पकडला तर 42 महिने. 42 महिने म्हणजेच 3.5 निर्देश करतो. संकेत कुठं तो 3.5. हा 3.5 वर्षाचा कालावधी. ते अगोदरच्या वचनात मी सांगायला विसरलो. 3.5 चिन्ह आहे, ज्याला एक वेळ. दानिएलच्या पुस्तकाला आपण परत जाऊया, कारण ही सगळी पुस्तकं कनेक्टेड आहेत एकमेकांशी. दानिएलच्या पुस्तकात जर आपण गेलो आणि त्याचं जर मला वाटते 12 अध्याय 7 वचन आपण जर वाचलं तर त्याच्यामध्ये सांगितलं की ते जे 2 तागाचे वस्त्र धारण केलेली जी 2 पुरुष आहेत, ते नदीवर एक राहून एक पुरुष काय म्हणतोय की हा जो अद्भुत काळ आहे तो काळ पूर्ण होण्यास किती वेळ लागेल? तर 1 वेळ 2 हात वर करून तो म्हणतो की 1 वेळ 2 वेळ आणि अर्धा वेळ. 1 वेळ 2 वेळ, 2 वेळ म्हणजे 1 2 3 आणि अर्धा वेळ 3.5. 3.5 वर्ष असू शकतात, 3.5 महिने असू शकतात, परंतु वेळेचा संदर्भ या ठिकाणी त्यांनी सांगितले. परत आपण आता ज्या पुन्हा ह्या वचनाकडे येतो की 1260 दिवस ते 3.5 चिन्ह आहे, ज्याला 1 वेळ 2 वेळा आणि अर्धा वेळ असे म्हटले आहे. ते परीक्षा आणि संकटाचा काळ सूचित करते, ज्यामध्ये आपण आपला राजा महायाजक येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्याने मजबूत सुरक्षित आहोत. फक्त कोणामुळे? आमचा जो महायाजक आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामुळे आम्ही या काळामध्ये सुरक्षित आहोत. आता मी पुन्हा सांगितलं की या 2 साक्षीदाराला ह्या जुन्या करारामध्ये एलिया आणि मोसेस, आणि नवीन करारामध्ये देवाचं राज्य किंवा देवाची मंडळी असं म्हटले. देवाचं राज्य किंवा देवाची मंडळी अशी म्हटलेली आहे. 2 साक्षीदार जुन्या करारामध्ये मोशे आणि एलिया हे दर्शवतात. साक्ष म्हणजे डोळ्यांनी पाहिणे. दोघांच्या मंदिराची साक्ष झाली की ती गोष्ट खरी ठरते, डोळ्यांनी पाहिणे. मग ह्या 2 अभिषेकानं ही काय साक्ष दिली आहे की प्रभूचं जे सामर्थ्य आहे, प्रभूची जी शक्ती आहे ती यांनी या ठिकाणी सूचित केली आहे. म्हणून या दोघांना देवाची अभिषेक किंवा साक्षी आहे. ह्यांचा साक्षी कोण? मोशेचा साक्षी यहोशू, एलियाचा साक्षी कोण? अलीशा. जी ते कृत्य करत होते तेच कृत्य ह्या यहोशूने सुद्धा या अगदी दुभागलेले, अलीशाने सुद्धा या अगदी दुभागलेले. हे 2 त्याचे साक्षी जसे. आणि या जुन्या नवीन काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षी कोण? त्याची 12 शिक्षक आणि ही मंडळी, जिवंत देवाची मंडळी जी खरोखर त्याच्यासाठी कार्य करतात. आता 2 साक्ष म्हणजे डोळ्यांनी पाहिले. दोघे देवाचे साक्ष आहेत. त्या दोघांनी परमेश्वराची शक्ती आणि सामर्थ्य प्रगट करून दाखवले आहे. आश्चर्यकारक चमत्कार जे तुम्ही पाहू शकता. परमेश्वर तोच त्याचे साक्षी हे दोघे आहेत. त्या दोघांची साक्षी यहोशू आणि अलीशा
नव्या करारामध्ये प्रभू येशू, त्याचे साक्षी शिष्य आणि मंडळी आहे. 2 साक्षीदारांना नवीन करारामध्ये मंडळी असणे संबोधले आहे. आता थोडक्यात आपण मोशे आणि एलिया यांचा थोडंसं, आता हे सर्व गोष्ट सगळ्याला आपल्याला माहिती आहे. संडे स्कूलमध्ये आपण पाहिले मोशेचं सर्व संपूर्ण जीवन आपल्याला माहिती आहे, एलियाचं संपूर्ण जीवन आपण पाहिलेलं आहे. परंतु थोडका संदर्भ मी घेतो की थोडासा तुम्हाला तो समजण्यासाठी योग्य वाटेल. मोशेचं आयुष्य हे 120 वर्ष होतं. आता सांगितले की 120 लोकांचा समुदाय होता, म्हणजे कदाचित 120 हा एक नंबर देवाच्या दृष्टीने योग्य असू शकते. मोशेचं आयुष्य 120 वर्ष होतं. त्याचा जन्म एक सर्वसाधारण घराण्यामध्ये झाला, परंतु तो वाढला राजवाड्यात. राजवाड्यात वाढला आणि त्यावेळेस ज्यावेळेस इस्रायल लोकांचा छळ आणि आपापसातली भांडणं पाहिली त्यावेळेस त्याला तिथं वाटलं की ह्या राजवाड्यात माझं जीवन नाही. तो त्यातून बाहेर पडला आणि ज्यावेळेस पुन्हा इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी तो त्या पारोच्या दरबारात गेला, त्यावेळेस त्याचं वय 80 वर्ष होतं. त्यावेळेस त्याचं तो जगला किती 120 वर्ष. आणि ज्यावेळेस तो पुन्हा त्या पारोच्या दास्यातून इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी गेला त्यावेळेस त्याचं वय 80 वर्ष होतं. कदाचित जो त्याने पिढा, या 10 पिढ्या मिसर देशावर आणल्या, त्या 10 पिढ्या 3 महिने असू शकतील किंवा 6 महिने असू शकतील, तेवढा कालावधी असतो. आणि त्यावेळेस तो फारो म्हटला की बाबा तुझी लेपत होईल आणि तुला कुठं उपासना करायचा, आणि तो निघून आला. परंतु इस्रायल लोक हे देवाचं जे काही चमत्कार त्याच्यासाठी देवानं कार्य केलं आहे ते लगेच विसरणार नाही. आणि रानामध्ये त्याने देवाची परीक्षा पाहिली. त्याने मोशेचा सुद्धा अवहेल केला. मोशेला सुद्धा संतापजनक त्याने वागणूक दिली. मोशे सुद्धा संतापला आणि 40 वर्ष ते या ठिकाणी काय होते, फिरत होते. परंतु आता मला पुढं हे सर्व गोष्ट आपल्याला माहित आहे. नंतर 40 वर्ष रानात भटकणे, हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. पण ज्यावेळेस तो मृत्यू पावला त्यावेळेस तो बायबल सांगते की सशक्त होता. त्याची प्रकृती क्षीण झाली नव्हती, दृष्टी मंदावली नव्हती, परंतु तो सशक्त होता. आणि देवाने त्याला काय केलं, त्या पर्वतावर बोलवून घेतलं. त्या पर्वतावर कशासाठी बोलवून घेतलं की देवाने त्याला त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त करून दिला. बायबल सांगते होय तू त्या देशात जाणार नाहीस, परंतु तू देश तुझ्या डोळ्यानं पाहणार. म्हणून त्याने त्याला देश तो दाखवला. ह्या देशात मी माझ्या ह्या दिलेलं वचन आहे, ह्या देशात. परंतु त्या नदी ओलांडून तू जाणार नाहीस. आणि त्या ठिकाणी मोशेला काय झालेलं आहे, मृत्यू प्राप्त झाला. परंतु त्या ठिकाणी मला तुम्हाला एक मिस्ट्री आहे, एक रहस्य आहे की देवानं त्याला मृत्यू दिला, परंतु त्याला कुठं ठेवलं हे कुणाला नाही. काय याचं रहस्य असावं, याचं रहस्य काय असावं? त्याला एका कुठल्या तरी कबरेत ठेवला असेल, कुठल्या तरी एका गुहेत ठेवला असेल, परंतु याचं रहस्य काय असावं? आणि यहूदाचं जर पुस्तक त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये 9 वचन सांगते की सैतान आणि आद्य देवदूत त्यांचा काय झालेला आहे की मोशेच्या प्रेताविषयी वादविवाद झालेला आहे. तुम्ही जर यहूदाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय काढला 9वं वचन जर वाचलं तर मोशेच्या प्रेताविषयी सैतान आणि आद्य देवदूत जो मिखाईल, जसं आपण एखाद्या पोस्टरमध्ये पाहतो की नेहमी त्याच्याकडं 2 धारी तलवार असते, म्हणजे तो सरसेनापती आहे. तो या ठिकाणी वादविवाद करतो आणि म्हणतो की काय म्हणतो, जर ते वचन काढून आपण वाचलं तर ते म्हणतो की तू निंदा तुझ्या बरोबरच, परंतु परमेश्वर तुला धमकावं. काय त्या मोशेच्या प्रेताविषयी किंवा शरीराविषयी सैतान या ठिकाणी वादविवाद करत आहे. कारण काही बायबल अभ्यासकाचं असं म्हणणं आहे की मोशे हा कुणी होता, 10 मिळण्यापूर्वी त्यानं खून केला होता, म्हणून तो कुणी होता, पापीचा. मरिबा या डोंगराजवळ परमेश्वराने त्याला पाप केलं म्हणून तर त्याचं त्या राज्यात जाणं झालं नाही. तो पाप इतर पाप पण असू शकतो. किंवा सैतान कसा आहे, धूर्त आहे, त्याला हवेला अतिशय धूर्तपणात बसवलेला आहे. शब्दाची जी फिरवणूक आहे तो करण्यात फार हुशार आहे. येशू ख्रिस्ताची परीक्षा सुद्धा त्याने तशीच पाहिलेली आहे. जसा एखादा वकील एखादी घटना खरी घडलेली आहे परंतु ती खोटी कशी आहे ही शब्दानं, न्यायाधीशाला माहीत असते की ही गोष्ट खरी आहे, परंतु वकील ती खोटी साबित करतो शब्द. त्याच पद्धतीनं सैतान या ठिकाणी आहे. तो कदाचित मोशेचं प्रेत
घेऊन तिची कबर जर इस्रायल लोकांना माहीत झाली तर शल्मोन राजाने जे मंदिर बांधलेलं आहे ते सोडून लोक ह्याच मंदिरात आज बघताय तुम्ही ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी फार मोठी मंदिर आहेत, मस्जिद आहेत. मग जर इस्रायलमध्ये असा काही जर प्रश्न आला तर मोशेला ते फार मानतात. मग ते त्या कबरेजवळ जाणार म्हणजे ते काय होणार, मूर्तीपूजक होणार. आणि जर ते मूर्तीपूजक झालं तर प्रभू श्री ख्रिस्ताचं इस्रायलासाठी येणं आहे त्याच्यासाठी कुठं तर सैतान कसा काय करत आहे, डॉक्टर्स टाकत. हे असू शकते. बायबल स्कॉलरचं हे मत आहे की मोशेच्या शरीराविषयी, प्रेताविषयी, बॉडीविषयी तो वादविवाद का कर. कदाचित इस्रायल राष्ट्राला मूर्तीपूजक बनवायचा हा त्याचा दावा असू शकतो. हे झालं आपण मोशेच्या विषयी पाहिलं. आता आपण पुढं पाहूया एलिया. एलिया हा जुन्या करारातील 48 संदेष्टापैकी तो एक होता. महान आणि समर्थशाली होता. जसे मोशेने अनेक चमत्कार केले तसेच आश्चर्यकारक चमत्कार एलियाने केले. पण त्याला देवाने अग्निरथात बसवून वर घेतले स्वर्गात, पण तो स्वर्गात घेतले सांगते. आता एलिया सुद्धा या ठिकाणी एक मोशेसारखा सामर्थ्य 48 तो त्या मला वाटते कोणत्या तरी पंथाचा संस्थापक नुसार होते करायला तो सुद्धा फार सामर्थ्यशाली होता. हे दोन काय आहेत, साक्ष आहेत. आणि या ठिकाणी एलियाला सुद्धा देवानं या ठिकाणी साक्षी म्हटले आहे. त्यानं सुद्धा त्याचा पण एक साक्ष आहे, कोण, तो यहोशुआ. आणि यहोशुआ एलियाला देवानं स्वर्गात उचलून घेतलेला म्हटले, परंतु तो स्वर्गात गेला नाही. बरं, पवित्र शास्त्र सांगते की तो स्वर्गात एलियाला उचलून घेतलं, परंतु पवित्र शास्त्र असंही सांगते की येशू ख्रिस्ताशिवाय स्वर्गात कोणी वर चढून गेला नाही. आपण वाचताना जरासं म्हणजे असा विचार केला, पवित्र शास्त्र काय सांगते, तो स्वर्गात गेला. मग आता स्वर्ग किती आहेत? मी जर बायबलमधून थोडंसं चालू घेतलं तर पास्टर पॉल यंग सॅलेडर यांनी केली की नक्की स्वर्ग किती आहेत आणि प्रत्येक क्षेत्राचा उद्देश काय आहे. आता मोशेचं तर प्रेत दडवून ठेवलेलं आहे, देवानं गुपित आहे माहीत नाही. एलियाला तर उचलून घेतलेलं आहे, स्वर्गात तर तो गेला नाही. बायबल सांगते स्वर्गात तर गेलाय, पण बायबल असंही सांगते की येशू ख्रिस्ताशिवाय स्वर्गात वर कोण चढून गेला नाही. सर्वसमर्थ पित्याच्या आसनाच्या उजव्या बाजूला येशू ख्रिस्ताशिवाय कोणी बसला नाही. मग स्वर्ग बायबल सांगते की ह्या पास्टरांच्या मध्ये 3 स्वर्ग असतात. पहिला स्वर्ग उत्पत्तीत आपण पाहतो की जे आकाश, पक्षी स्तोत्र सहित सांगतो तिथे गातात आल्यामध्ये ते आकाश. दुसरा स्वर्ग तारे ग्रह ज्या ठिकाणी तर आपण काय म्हणतो सोलार सिस्टम, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, सोलार सिस्टम जे आकाशगंगा. अशा आकाशगंगा अनेक आहेत. प्रत्येक ग्रह एकमेकाविरोधी फिरत आहे, एका बाजूला फिरत आहे, एका बाजूला फिरत आहे, स्वतःवरती फिरत आहे. अशा आकाशगंगा शास्त्रज्ञ सांगतात की अनेक आहेत. आपल्याला एकच माहिती आहे की ज्यामध्ये आपण ठराविक चंद्र तारे सूर्य वगैरे पाहतो. अशा अनेक आहेत. एखादा तारा जर किंवा एखादा ग्रह जर सुद्धा इकडून तिकडून तिची जर दिशा बदलला, देवानं प्रत्येकाला मर्यादा दिलेली आहे. समुद्राला सुद्धा मर्यादा दिलेली आहे, त्याला ओलांडू शकत नाही. तसं प्रत्येक ग्रहाला तुझ्या एवढाच तू याच्यात फिरला पाहिजेस. जर चुकून एखादा ग्रह पृथ्वीला जर धडकला तर तुम्ही विचार करा काय. तर हा एक स्वर्ग झाला. आणि तिसरा स्वर्ग जिथं सर्वसमोर देवाचं आसन आहे, ज्याचं सिंहासन आहे, तो स्वर्ग. मग आता हा एलिया पहिल्या स्वर्गात असू शकेल, दुसऱ्या स्वर्गात कुठं तरी असू शकेल. परंतु ज्यावेळेस आपण अंतराळात जातो त्यावेळेस तिथं हवा नाही, जर श्वासोश्वास नाही तर माणूस काय. देवाची योजना असेल की का त्याला उचलून वर घेतलं. कदाचित त्याला म्हातारपण येऊ नये, त्याच्यावर आजाराचा कुठला गंभीर परिणाम होऊ नये. आणि त्याच्या पाठीमागे दुसरं एक कारण आहे की अलिशा जो त्याच्याबरोबर फिरत होता, ज्यानं अलिशाबद्दल तेलाची कुपीकडून अभिषेक केला होता, तो नेहमी त्याच्याबरोबर असायचा. आणि तो नेहमी काय दुप्पट वाटा मागायचा. तो म्हणायचा की स्वामी, मी तुम्हाला माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही. पेत्राने इकडे 3 वेळा नाकारला, परंतु 3 वेळा येऊ म्हणतो की मी तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या जीविताची शपथ, मी तुम्हाला सोडणार नाही. परंतु अलिशा ज्यावेळेस वर घेऊन जाण्याची वेळ आली त्यावेळेस त्याने एकच सांगितलं की तू, देवाला माहित होतं की हा आत्म्याची दुप्पट शक्ती मागत आहे, याचा अर्थ की ही इस्रायलासाठी दुप्पट काम करत आहे.
आज आपल्या मंडळीची स्थिती सुद्धा हीच पाहिजे. आत्म्याच्या शक्तीकडे आपण बघूया की आपण दुप्पट रीतीनं कार्य करण्यासाठी. आणि मग आदेश त्याला एलिया त्याला एक आड घालतो की ज्यावेळेस मी वर वावटून घेतला जाईल त्यावेळेस जर तुम्हाला पाहिलास तर तुझी इच्छा पूर्ण होईल, जर नाही पाहिलास तर तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि त्यावेळेस देवानं अग्निरथ पाठवलं साहेब. मंदिरमध्येच पण आपण एखादा झगझगाट बघितला की आपले डोळे क्षणात फिरतात. त्या झगझगाटाकडे लक्ष देतो. जे मेन जो उद्देश आहे पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे किंवा मंडळीचं जे काय त्याच्याकडे आपण लक्ष नसते, परंतु आलिशाने या ठिकाणी त्याच्याकडेच लक्ष ठेवलेलं आहे. तो जाईपर्यंत तो दिसलेला आहे त्याला, आणि म्हणून त्याचा जागा त्यानं खाली टाकलेला आहे आणि त्याला दुप्पट शक्ती प्राप्त झालेली आहे. त्याच्यावर संदेश मी कधीतरी पुन्हा देईल. आलिशानं एलियापेक्षा दुप्पट काम केलं. सांगण्याचा याचा अर्थ ह्या ठिकाणी असा आहे की एलिया अचानक स्वर्गात का नेले? अलिशाला अनेक वर्षापूर्वी नियुक्त करण्याचा एलियाच्या कृतीशी सुसंगत आहे. एलियाने या भविष्यसूचक पदाची जबाबदारी अलिशाकडे हस्तांतरित केली पाहिजे, ज्याला उत्तम प्रशिक्षण मिळालेले आहे हे दर्शवते. आता हे दोन झाले साक्षीदाराच्या विषयी थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं जुन्या काळात. आता एक मध्ये जो शास्त्रभाग वाचला तो ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आहे त्या ठिकाणी मोशे आणि एलिया हे होते. थोडंसं आपण इकडे बोलूया आणि पुन्हा परत आपण प्रगटीकरणाकडे जाऊया. आता मोशे रूपांतराच्या वेळी मोशे आणि एलिया दिसले याचे काय महत्व आहे? पर्वतावर ह्या तीन शिष्यांनी मोशे आणि एलियाला पाहिलेलं आहे, पण ते दिसण्याचं महत्व काय आहे? आता पवित्र शास्त्रात थोडक्यातच मी घेतो, जास्त घेत नाही, की येशू हा त्यांचा उत्तराधिकारी आहे. प्रभू सर्वसमर्थाचे जे महान दोन अभिषक्त होते, ह्या अभिषक्त आता एकतर मरण पावलेला एकाला तर तोही मरणच पावला म्हटल्यावर चालत, परंतु तो कुठल्या तरी स्वर्गात आहे, तिसऱ्या स्वर्गात नाही मात्र. मग आता उत्तराधिकारी कोण? देवाचा. तर येशू ख्रिस्त हा त्यांचा उत्तराधिकारी आहे. दुसरी गोष्ट, हा त्यांचा उत्तराधिकारी आहे, तो स्वतः देव आहे. त्याचे ते रूप, त्याचे तो स्वर्गीय चेहरा आणि त्याचा तो पेहराव या ठिकाणी दिसत आहे. आपण थोडक्यात जर वाचलं तर काय असं भाषांतर आहे की त्याची वस्त्र जी होती ती इतकी चकचकीत होती की पृथ्वीवरील कोणताही परीट तेवढी चकचकीत करणार नाही, इतकी पांढरी शुभ्र होती. त्याचा चेहरा हा सूर्यासारखा दिसत होता. हे रूप आणि हे जे पोशाख आहे कुठला दर्शवते? हा त्याचा स्वर्गीय पोशाख आहे, जो स्वर्गात तो होता आहे, तो या ठिकाणी दर्शवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस येशू ख्रिस्त या ठिकाणी पर्वतावर असताना हे दोघं मोशे हे दिसले आणि तीन शिष्यांनी पाहिलं, त्यावेळेस पुढे रूपांतराच्या वेळी धन्य ट्रिनिटीच्या व्यक्ती त्रिएक देव त्या ठिकाणी हजर आहे. याचं कारण काय आहे? त्रिएक देव. कसा त्रिएक देव? जर सर्वसमर्थ देव जो पिता आहे त्याची वाणी आहे की हा माझा परमपित्र पुत्र आहे आणि याची तुम्ही ऐकना आवाजाच्या स्वरूपामध्ये सर्वसमर्थ देव सेनाधीश परमेश्वर त्या ठिकाणी आहे. येशू ख्रिस्त मानवतेमध्ये आहे आणि पवित्र आत्मा ढगाच्या रूपामध्ये, मेघाच्या रूपामध्ये, ट्रिनिटी तिघांचा या ठिकाणी उपस्थिती, प्रेझेन्सी यू कॅन फाइंड इट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर आपण पाहिलं की रूपांतराच्या वेळी मोशे आणि एलिया हे दिसले याची काय महत्व? कारण हे दोन जुने करणामध्ये देवाचे अभिषेक आहेत, साक्षी आहेत, भरपूर संदेश होते, परंतु हे दोन महत्वाचे. प्रगटीकरणाचं पुस्तक हे ते सांगत आहे. आता आपण पुढे जाऊया. प्रगटीकरण त्याचा 11 अध्याय आणि 3रं वचन. माझी दोन साक्षी यास मी नेमून ठेवली, ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगते. 1260. आता जस्ट मी एक्सप्लेन केले 1260 दिवस. किती 30 दिवसाचा म्हणजे 42 दिवस, 42 महिने आणि 303 वर्ष.
चालतील तरट पांघरून. तरट आणि काय म्हणतात त्याला, गोंताट, हे कशाचं प्रतीक आहे? पश्चातापाचं प्रतीक आहे. ज्यावेळेस एखाद्याने जर पाप केलं, एखादा राजा काय करायचा, तो तरट अंगावर राग ओढणे, तरट बांधणे किंवा गोंताट नेसून तो काय करायचा? पश्चातापाचं प्रतीक आहे. मग आता हे 2 साक्षीदार इथं म्हटलेलं आहे की माझे 2 साक्षी यास्मी नेमून देईल, ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. आता 2 गोंताट, त्याच्या भविष्यसूचक साक्षीचा कालावधी 1260 दिवस संदेश देणे, गोंताट परिधान करणे हा 3.5 वर्षाचा कालावधी. दानिएल 12 मध्ये 12 अध्यायामधलं 7वं वचन 1 वेळ 2 वेळा आणि अर्धा वेळ या समान काळाचा संदर्भ देते, जो मंडळीच्या युगाचा संदर्भ देते. 2 साक्षीदार मंडळीचे प्रतीक आहेत, ज्यात ख्रिस्ताच्या पहिल्या आणि दुसऱ्या आगमनाच्या दरम्यान स्थापित केलेला आयोग आहे. गोंताट शोक आणि पश्चाताप करण्याचे वस्त्र आहे. हे पश्चातापाचे लक्षण. एखाद्याने जर पश्चाताप केला तर पापाचे स्मरण झाले तर त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा करण्याची देणगी आहे. पश्चाताप. या ठिकाणी आपण 2 कॅरेक्टर पाहू शकतो, एलिया आणि मोशे. जुन्या नवीन करारामध्ये बाप्टिस्ट योहान बाप्तिस्मा करणारा योहान, हे 2 जण पश्चातापाचं वस्त्र. हे दोघं कशाला बाबतीत करत होते? संदेश देत होता इकडं पश्चातापाचा, हा कशाचा बाप्तिस्मा करत होता? पश्चातापाचा. या दोघांच्या मध्ये बरेच साम्य बरं का, कारण का हे दोघांच्याकडे झगा होता केसा. हे दोघंही कमरबंद बांधत होते. या दोघंही अरण्यात राहत होते. या दोघांची साधी राहणी होती. या दोघांनाही राजासमोर निर्भीडपणे बोलण्याची ताकद होती. ते भेद नव्हते. आणि या दोघांच्या पाठीमागं पण राणी लागली होती. दोघांच्या पाठीमागं पण राणी लागली. परंतु सगळ्यात महत्वाचं वस्त्र जे आहे ते पश्चातापाचं वस्त्र. इथं काय सांगते 3रं वचन, ते तरट पांघ आणि 1260 दिवस. क्षमा करण्याची देणगी आहे, म्हणजेच त्यापासून सुटका आहे. एलिया आणि योहान यांच्यामध्ये बरेच साम्य आहे. एलिया आणि बाप्तिस्मा करणारा योहान हे वस्त्र मंडळीला म्हणजेच आपल्याला ते देण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळीला आता मंडळीकडे होतो, कारण जुना करार 2 साक्षीदार होतो, मंडळी नवीन करारात मंडळी आहे साक्षीदार. मंडळीला पश्चाताप करण्याची काय गरज? कारण आपण क्षणोक्षणी प्रत्येक दिवशी पाप करत असतो आणि प्रत्येक क्षणाला आपण काय केलं पाहिजे? पाप केलं. वैयक्तिक घ्या, मंडळीला सुद्धा. मंडळी जर आज आपली चर्च सुरू आहे, सैतान त्या कोपऱ्यात कुठं आहे बरं का, ते बघत असते सगळं, कशी चाललाय व्यवस्था, कसा उद्देश चाललाय, काय माझी चालत नाही, चला. परंतु वर्षाच्या शेवटी मात्र तो तिथं उभारतो. ज्यावेळेस काहीतरी प्रोग्राम असणार त्यावेळेस तो तिथं उभारलेला असतो. आता काय करू? म्हणजे जरी तुम्ही वर्षभर आपली व्यवस्थित चालला असला तर वर्षाच्या शेवटी तरी कोणा येतं ते म्हणायची होती, बघ रे पोरांचं संदेश स्कूलचं सगळं बक्षीस त्यांच्याच पोरांना बांधण्याचा उद्देश आहे. हेच काही मिरवायला लागले. सैतान ही वाटच बघत असतो प्रत्येक क्षणी. तर मंडळीनं प्रत्येक क्षणी काय केलं पाहिजे? पश्चातापाची गरज. पश्चाताप करून पवित्र आत्म्याच्या सहभागीमध्ये आपली वाटचाल करायची. मंडळीला मला सांगायचं आहे, जी साक्षीदार आहे, कृष्णाची साक्षी काय आहे? मंडळी आहे. मंडळीला मला सांगायचं आहे की आपण कसं वागलं पाहिजे. कोणी पवित्र नाही, सगळेजण पापी आहोत. परंतु पश्चातापाची एक देणगी आपल्याला दिलेली आहे की आपण रोज पश्चाताप करू, ख्रिस्ताकडे येऊ शकतो. रोज आपण देव क्षमा करायला तयार आहे, वैयक्तिक असो किंवा मंडळी या दृष्टीतून असो. मंडळीला सांगत आहे. आता आपण पुढे जाऊया. 2 दीपस्तंभ ज्याला मंडळी आहेत त्यांना हे सांगत आहे. जी मंडळी म्हणजे 2 दीपस्तंभ जे तुम्हाला अंधारापासून मुक्त करून प्रकाशाकडे आणते. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे. जो कोणी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तो कधी अंधारात चालणारच नाही. आता वचन 11वं आणि 4थं वचन, अध्याय 11 आणि 4थं वचन. पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी 2 जैतून झाडे व 2 समया ही ती आहेत.
पृथ्वीच्या प्रभूसमोर असणारी ती दोन जैतुनाची झाडे आणि ते दोन समया, ते दोघं जण आहेत मी सांगितले. आता समय काय दाखवते? समय जे आपण प्रकाशित करतो एखाद्या इंडियामध्ये, भारतामध्ये एखादा कोणता जर कार्यक्रम असेल तर समयने त्याचं उद्घाटन होत असतं. समय, ह्या दोन समयाला नाही दिलेलं आहे. मोशेला आणि एलियाला पुरतं नवीन करारामध्ये मंडळीला सांगितलं की दोन समय आहेत. आता समयाविषयी मी थोडक्यात पुढे जाणार आहोत. ही दोन जैतुनाची झाडे, जर तुम्ही आत्ताच कल्पनानुसार शास्त्र वाचला जकर्याचा 12वा अध्याय ह्याच्यामध्ये दोन जैतुनाची झाडं सांगितली. आणि दोन जैतुनाची झाडं ह्या जी दीपस्तंभ आहे, त्या दीपस्तंभावर अशा 4 काय आहेत, वाट्या आहेत, 4 नळ्या आहेत आणि त्यांना या दोन जैतुनाच्या झाडातून तेलाचा पुरवठा होत आहे आणि ते प्रज्वलित होत आहे. जर ते दीपस्तंभ, जर तो मनोरा म्हटलेला आहे त्याला, तो मनोरा जो तुम्ही बघितला इस्रायल धर्माचा किंवा यहूद धर्माचा, तर त्याच्यामध्ये असे 7 तुम्हाला हे दिसतील आणि त्याला तेलाचा पुरवठा करणारा जकर्या पुस्तकामध्ये सांगितले की ती दोन जैतुनाची झाड. आता दिवे पूर्वी लावत होते तर आताही लावतात, परंतु दिव्यामध्ये जे तेल आहे त्याच्यामध्ये फरक आहे. आपल्याकडे तेल आहे ते आपण वेगळं वापरतो, परंतु या ठिकाणी तेल जैतूनच. आणि जैतुनाचं तेल हे कशाचं दर्शक आहे? पवित्र आत्म्याचं दर्शक आहे, जे सतत त्याला पुरवठा करत आहेत. ते सतत या दोन ज्योती देवत राहत आहेत, प्रकाश देत राहत आहेत. म्हणजे पवित्र आत्म्याचं तुमच्या मंडळीमध्ये सतत तेलाचा पुरवठा, पवित्र आत्म्याचा पुरवठा पाहिजे. त्यावेळेस तुमची मंडळी प्रकाशित होणार, तुम्ही प्रकाशित दिसणार. कदाचित आमची मंडळी छोटी असेल, आमच्यात 4 लोक असतील, 20 लोक असतील, आज तर 10 लोक आहेत, पाठीपासून मोजले. शेवटची मंडळी सांगत होते स्वतः 1 लाख लोकांची मंडळी, परंतु 1 लाख लोकांमध्ये खरं पवित्रपणे प्रकाशित असणारे किती लोक आहेत? आजकाल तर मोबाईलचा जमाना आहे, मंडळीमध्ये दिसतात लोक आणि पाळत एखादा समजा चिटुकला जोक काय तर बायबलमधून सांगत असेल, परंतु हो इकडं त्याला कटाकट एखादं काहीतरी ते मॅसेज चिटुकला येतो, तेवढा ते हसतो, त्याला वाटतं की पालकांना सांगितलं, परंतु तो त्याच्यात असते. म्हणजे दोन्ही पवित्र शास्त्रही त्याच्यात आहे, पण ते चुकीचं आहे. आणि इतर चिटुकले किंवा इतर तुमचे काही सोशल मीडिया त्याच्यात आहे. पवित्र शास्त्र हेच पाहिजे, ह्याच्यातच ते तुम्हाला जैतुनाचं मिळेल, ह्याच्यातच तुम्हाला पवित्र आत्मा. किती मंडळी मोठी असली त्याच्यावर तुम्ही बघू नका, मंडळी छोटी का असणार, परंतु पवित्र आत्म्याने चालणारी लोक याच्यामध्ये असले पाहिजे. हे इथं दर्शक 2 साक्षीदार. 2 जैतुनाची झाडे व 2 दीपस्तंभ जकर्या 4च्या अध्यायाशी जोडलेला आहे. तेथील दिवा मनोरा किंवा दीपस्तंभ तो पूर्णपणे मंदिराचे प्रतीक आहे. हा दीपस्तंभ इस्रायल आणि यहुदी लोकांच्या धर्माचे प्रतीक आहे. प्राचीन काळचे दिवे व आत्ताचे दिवे ह्यात फरक नाही, पण ते जैतुनाचे तेल वापरत होते. जकर्याच्या मनोराच्या दिव्याजवळ 2 जैतुनाची झाडे सतत तेलाचा प्रवाह देतात, ज्यामुळे ते प्रकाश सतत प्रकाशित राहतो. कधीही रिचार्ज करण्याची गरज नसलेल्या बॅटरीप्रमाणे ते रिचार्ज करत आहेत. देवाच्या सत्याची साक्ष देण्यासाठी मंडळी येथे आत्म्याने भरलेली आहे असे चित्रित करते. येशू जगाचा प्रकाश आहे आणि ते पवित्र आत्म्याचे दर्शक किंवा प्रतीक आहे. मंडळी प्रकाशात चालण्यासाठी पवित्र आत्म्याची जरुरी आहे. जकर्या 4:6 सांगते की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य शिकले. आता जो देवाचला त्याच्यामध्ये जरुबाबेल सांगितलं की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु माझ्या आत्म्याने कार्य शिकले. आत्मा काय आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याचं कशाचं उदाहरण द्यायला लागलं आता? तेलाच. तेल कोणतं आहे? की जैतूनच, की जे प्रकाश देते. पवित्र आत्म्याचं जर वास्तव्य तुमच्या मंडळीमध्ये असेल तर तुमचे प्रकाश. प्रभू श्री ख्रिस्त तुमच्या मंडळीमध्ये असेल, कारण तोच प्रकाश आहे, तर तुमची मंडळी प्रकाश आहे. हे या ठिकाणी साक्षीदाराच्या वतीने मला तुम्हाला सांगायचं आहे. मनोराचा प्रकाश कार्यसिद्धी होईल. माझ्या आत्म्याने मनोराचा प्रकाश देवाच्या खऱ्या शब्दाकडे निर्देश करतो, कारण तो देवाच्या सेवकाद्वारे चमकतो. आणि तेल म्हणजे पवित्र आत्मा सतत विपुल प्रवाह पुरेशा कार्याकडे निर्देश करतो. ख्रिस्ताचा प्रकाश मंदिरातील लोक म्हणून आपल्याद्वारे तो प्रकाश दाखवला पाहिजे. ख्रिस्ताचा प्रकाश आपण दाखवला पाहिजे. आता
मला या ठिकाणी एक तुम्हाला सांगायचं की मंडळ्या मोठ्या असतात, प्रसरण पावतो मी त्याला. आता काय मुलांनी सांगितलं तर ECG म्हणजे काय तर ते, पण मी या ठिकाणी त्याला प्रसरणाने अंकुचन हे उपाधी देतो. आमच्या मंडळ्या अनेक मोठ्या आहेत. सोलापूरची मंडळी आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठी आहे, आमच्या धर्मप्रांतामध्ये मिरजेची मंडळी मोठी आहे. आणि माझी स्वतःची तिथं मी वाढलो बेथल चर्चमध्ये. मी ज्यावेळेस होतो 18 वर्षापूर्वी, मला इथं जवळजवळ 18 वर्ष होतात, त्यावेळेस तिथे 500 लोकसभासद होते. आता 1000 पण असू शकते. परंतु इथं अंकुचन आणि प्रसरण काय म्हणतोय, 5 वेळा ती मंडळी प्रसरण पावते आणि बाकीच्या आठवडे ते अंकुचन पावते. तुम्ही मोदी गुरुवारला जर पाहिलं तर सर्व पांढरे शुभ्र कपडे घालून अतिशय प्रबोधन आणि रात्रीच्या वेळेस अतिशय वातावरण तुम्हाला गाणं बाहेर चालते. आषाढचे एका भीषण रात्री घागा पडला इतकं मला भारी वाटायचं, म्हणजे इतकं वाटायचं खरंच. आणि मंडळीत लोकांना बसायला जागा नाही. दुसऱ्या दिवशी तसंच गुड फ्रायडे, पुन्हा पांढरे कपडे आणि सगळे पाण्याचे गारगार असे हे ठेवल्यात, काय म्हणतात त्याला, मडकी पाणी पण पेत नाही, निरंतर उपास करणार आहे. असं भरपूर भरली मंडळी. परत पुनरुत्थानला जे नवीन कपडे वगैरे काय असतील ते घालून, मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे आठवडे अंकुच. ठराविक लोक त्या चर्चमध्ये येते. माळ्याला 2-3 वेळा घंटा, 3 घंटा असतात ना, 3री घंटा माळे वळतो. कधी अजून काही लोक नाही करत, काही बाजू ठराविक लोक आपली मंडळी, देवाची जी मंडळी आहे, जी साक्षीदाराची मंडळी आहे, अशी नसायला पाहिजे. नेहमी तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही चर्चला येणं. तुम्हाला कुणी हे करू नये, फोर्स करू नये. तुम्ही तुमच्या मनानं देवाला हिशोब द्यायचा. माझी चर्चमध्ये प्रेझेन्सी असणे, हजर असणे काय, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. प्रसरण आणि अंकुचन ह्या ठिकाणी आपण पाहिजे. आणि वचन 5 कडे आपण जाऊया. वचन 5 सांगते, त्याच कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्याच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्या जाळून टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास याचप्रमाणे जीवे मारले जाईल. 2 साक्षीदाराला आपण बघितलं जुन्या करारामध्ये, त्यांना कोणी उपद्रव दिला तर त्याला जीव मारायचे. मोशीच्या विरुद्ध कुरकुराने बंद करणारे लोक होते, कोरह दातांचे पुत्र तुम्ही पाहता. ते म्हणजे तुला कोणी आमच्यावर हे नेमलेलं आहे, तू आम्हाला रानात मारून टाकायला आणलंस का, देवाविरुद्ध कुरकुर, हा तू काय आमचा हे आहेस का. परमेश्वर म्हटला तू जर बाजूला सरक, तुम्ही आकाशातून वागणी पाठवून भस्म करून टाकतो. नको देवा उपडा पडला. एकट्या माणसामुळं, एका पापामुळं तू कशाला संपूर्ण मंडळी भस्म करतोस. तरी पण ते ऐकायला तर मोशे म्हणाला, मी तुम्हाला उद्या दाखवतो परमेश्वर कोणाच्या बाजूने. आणि त्यावेळेस काय झालं, तुम्ही गणनाच्या पुस्तकात वाचता की पृथ्वी दुभागली. ते लोक सगळे जे वेदीवर धूप जाणारे 250 जण होते, त्यांना आकाशातून काय आला, अग्नी आला आणि काय केलं, घासून टाकलं. एलियाच्या संदर्भात आपण पाहू शकतो की त्या कर्मेल पर्वतावर तो होता. राजाने माणसं पाठवलेली आहेत आणि काय म्हणत आहे की चल, तुला राजाने बोलवलेलं आहे. हे देवाच्या माणसा, तुला राजाने बोलवलेलं आहे, चल. एलिया काय म्हटलं, त्या बोलतो, तुम्हाला देवाचा माणूस म्हणतोस ना, मी म्हणतो आकाशातून अग्नी येऊन तुम्हाला भस्म करू, तू आणि तुझे सेनापती 50 लोक. आणि काय झाले ते लोक बघ भस्म झाले. 2 साक्षीदारांना ही ताकद आहे जी आपण 5व्या वचनामध्ये ऐकली. त्यांच्या मुखातून अग्नी येईल. त्यांच्या विरुद्ध त्यांचे जर प्रकार कोण नाकारत असेल किंवा त्यांना त्रास देत असेल तर त्यांच्या मुखातून अग्नी येऊन त्यांना भस्म. जुन्या कराराचा. नव्या करारात आपण मंडळी म्हणून साक्षीदार. आता मंडळी तर काय तोंडातून अग्नी टाकत नाही किंवा भस्म करत नाही. मंडळी तोंडातून अग्नी टाकत नाही किंवा भस्म करत नाही. परंतु इथे मंडळी मुखातून अग्नी म्हणजे शब्दशार्थ नसून हे शब्द मनुष्याच्या पुत्रातून, त्याच्या मुखातून निघणाऱ्या तलवारीसारखे आहेत. मुखातून निघणाऱ्या तलवार काय करते, नाश करते. हे शब्द मनुष्याच्या पुत्राच्या मुखातून निघणाऱ्या तलवारीसारखे आहेत. ही शब्दाची शक्ती आहे आणि प्रभाव दर्शवते. तेव्हा पालकाचा संदेश देत असताना तळमळ या अग्नीपेक्षा कमी नाही. तर एखादा पाळक खरोखर
भेटून टाकणारा जर तो संदेश देत असेल तर तो त्या अग्नीपेक्षा कमी नाही बरं का. एखाद्याचं जीवन सगळं बदलून जाते. अनेक जे व्यसनी लोक आहेत अशा खरंच तो मनुष्य जर पवित्र आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी होत असेल, तो संदेश जात असेल तर तो मनुष्य व्यसनापासून मुक्त होतो. त्याच्या अंतःकरणातलं जे ज्या दुष्ट कल्पना जे हे आहे ते जळून जातं. अग्नी काय करते? जळून जाते, जळून जाऊन टाकते. मंडळीकडे ही ताकद असली पाहिजे, मंडळीकडे ही शक्ती असली पाहिजे. आपण साक्षीदार आहोत प्रभूची. ही साक्षी आपली त्या प्रकारची शक्ती आपल्याकडे पाहिजे. पुढे आपण पाहू, ही शब्दाची शक्ती आणि प्रभाव दर्शवते. जेव्हा परमेश्वर इर्म्याला त्याच्या भविष्यसूचक सेवेबद्दल बोलतो तेव्हा ही प्रतिमा आढळते. इर्म्याच्या पुस्तकाचा 5वा अध्याय आणि 14वा वचन तुम्ही जर पाहिलं, परमेश्वर म्हणतो, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नीसारखे घालीन. परमेश्वर काय म्हणतो? माझे शब्द तुझ्या मुखात, काय तुझे शब्द जे पडणार आहे प्रत्यक्षात अग्नीच नाही, परंतु ते शब्द अग्नीसारखे तुझ्या शब्दात घालीन. अग्नीसारखे असे करेन आणि लोक सरपण. तुम्ही वाचा तर इर्म्याच्या पुस्तकाचं 14 अध्याय 5वा अध्याय 14वा वचन तुम्ही कोणाला गावला असेल, लोक सरपण लाकूड आणि तुझ्या मुखातले शब्द अग्नी. काय होते? लाकूड जळलं जातं. तुमची जी दुष्ट जी कल्पना असेल, जर खरंच म्हणजे संदेश असेल, पालकाचा संदेश त्या प्रकार असेल, तर जे दुष्ट लाकूड आहे आपल्या अंतःकरणात ते जळल्याशिवाय राहणार. इर्म्या काय फार मोठा संदेश नव्हता किंवा त्यानं कोणताही चमत्कार केला नाही. इर्म्यानं कोणताही चमत्कार केला नाही, परंतु त्याच्या मुखातून पडणारे शब्द हे अग्नीसारखे होते असं बायबल सांगते. म्हणजेच ते जळून जाणार ना. इर्म्याने कोणताही चमत्कार केला नाही, पण तो देवाचे वचन बोलणारा संदेश होता. त्याच्या तोटातून तीच अग्नी बाहेर पडत होती. मंडळी सुद्धा तीच शक्ती असली पाहिजे. मंडळीची सुद्धा प्रत्येक कार्य त्या अग्नीसारख्या शक्ती असू दे. ते कोणतीही शक्ती मंडळीचं कार्य असू दे, तुमची दरकस सभा असू दे, तुमचं क्वायर असू दे, तुमचं महिला मंडळाचा अधिकार असू दे, किंवा एखादा वडिलांना संदेश देण्याचं किंवा वडिलांकडे एखादी जबाबदारी सोडवलेली असू दे, ते तुमचं कार्य कसं पाहिजे ह्या शब्दासाठी म्हणण्याच्या तोटातून की त्याचा प्रभाव त्या ठिकाणी कसा सांगितलं त्या पद्धतीने. आणि शेवटच्या वचनाकडे आपण जात असताना 6वं वचन, त्याचा संदेश सांगण्याचा दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यास अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रद्द करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढाने पीडित करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. 6वं वचन तुम्ही वाचा. मला मी सांगितलं डिस्प्ले करतो नाही, ते चुकीचं. तुम्हाला ते प्रत्यक्षात बघायला मिळत असतं. पाण्याचा अधिकार. आता दोन जे साक्षीदार आहेत त्यांनी ही गोष्टी केलेल्या आहेत. मोशेनं नाही म्हणलं पाणी घेतलं आणि वतलं जमिनीवर, काय झालं? रक्त झालं. एलियानं काय केलेलं आहे? मोशेनं काय केलेलं आहे? पाण्याचं रक्त केलेलं आहे या ठिकाणी. आणि एलियानं काय केलेलं आहे? 3.5 वर्ष पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना केली. साधारण बायबल सांगते की एलिया आपला स्वतः मनुष्य होता, परंतु त्याने 3.5 वर्ष पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही. लोक दुष्काळग्रस्त झाले. पुन्हा एलियानं प्रार्थना केली 3.5 वर्षानंतर, पाऊस पडू दे. पुन्हा पाऊस पडला, पृथ्वीनं आपला उपज दिला, दुष्काळ नाही झाला, लोकांना पूर्ण आपल्यासारखा गोष्ट. हे 2 साक्षीदार. मोशेनं पाण्याचं रक्त केलेलं आहे, त्यानं पावसावर. परंतु आता मंडळी या ठिकाणी काय सांगते? मंडळी काही आकाश बंद करत नाही किंवा पाण्याचे रक्त करत नाही. मंडळी काय करत नाही? आकाश बंद करत नाही. कारण मी आता या ठिकाणी तुम्हाला आतापासून 2 साक्षीदारांना कशाची उपमा आहे? मंडळीची उपमा आहे. मग आता मंडळीनं जे जे काय केलं त्याचं प्रत्येक वचनाचं मी संदर्भ तुम्हाला दिलं आहे. आणि हा शेवटचं आहे 6वं वचन की मंडळी काय आकाश बंद करत नाही किंवा पाण्याचं काय करत नाही. जुन्या काळात या 2 साक्षीदारांनी हे सामर्थ्य जे देवाची शक्ती आहे
ते या अविश्वासी लोकांना दाखवले, कारण त्याने देवाचे वचन ऐकण्यास नकार दिला. मंडळीची भविष्यसूचक शक्ती ज्याने प्रभूचा प्रकाश नाकारलाय, प्रभूचं वचन नाकारलेलं आहे, त्यांना शापाखाली ठेवते. त्यांना काय करते, मंडळीनं जर एक संदेश दिला आणि त्या लोकांनी जर तो नाकारला, जसं इस्रायल लोक नाकारत होते, तसं जर नाकारला तर त्या लोकांच्यावर शाप ठरलेला आहे. ते लोक न्यायाच्या दिवसासाठी ठरवले गेलेले, शापाखाली त्यांना ठेवलेलं आहे. त्यांच्यावर न्याय होण्याचा शिक्कामोर्तब केलेला आहे. न्याय करण्याचा शिक्कामोर्तब करते. प्रभूच्या लोकांवर अत्याचार करणाऱ्यापासून मुक्तीसाठी मंडळीची प्रार्थना करते, तेव्हा प्रभू प्रगटीकरणाद्वारे त्यांना उत्तर देते. ही शक्ती मंडळी, प्रभू प्रगटीकरणाद्वारे त्यांना उत्तर देते. आपण प्रगटीकरणाचं पुस्तक पाहिलं, त्याचा 8वा अध्याय आणि 7वं आणि 8वं वचन फक्त वाचा, शेवटचं आहे 7वं आणि 8वं वचन. प्रगटीकरणाचं पुस्तक थोडक्यातच घेतो, तर मी जास्त नाही. बाळासाहेबांनी मला 7:30चं टाईम दिले, परंतु नाही वाचा बोलतो. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अंतर्गृहातून वर येणारे श्वापत त्यांच्याबरोबर लढाई केली आणि त्यास जिंकून जीवे मारले आणि आध्यात्मिक दृष्टीने सदम व विसरलेले म्हणून मी सांगितलं तुला 8वा अध्याय 7 आणि 8 वचन. 8वा अध्याय मला हे पाहिजे तुम्ही वस्तू. पहिल्या दूताने कर्णा वाजवला, तो रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली. तेव्हा पृथ्वीचा तृतीयांश जळून गेला, झाडांचा तृतीयांश जळून गेला व सर्व हिरवे गवत जळून गेले. रक्त मिश्रित, त्या ठिकाणी मोशेनं पाण्याचं रक्त केलेलं आहे. इथं काय झालेलं आहे, पाण्याच्या गारा ज्या आहेत त्या गारा कशा आहेत, रक्त मिश्रित आहे. म्हणजेच पाण्याचं रक्त या ठिकाणी पण झालेलं आहे. ही मंडळीची ताकद आहे. मंडळीने जर जो संदेश देत आहे, मंडळीची जी शिकवण आहे ती जर कोणी नाकारली तर या पीडा प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आल्याशिवाय राहणार. पुढे जर आपण 8व्या वचनात वाचलं, दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला, तो अग्नीने पेटलेला मोठ्या डोंगरासारखे समुद्रात काही टाकले गेले. समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले, समुद्राच्या तृतीयांशाचे रक्त झाले आणि तृतीयांश भाग त्यातले जे काय मासे वगैरे असते प्रगट कर्णा ट्रायम्फ कर्णा वाजला, पिढा स्टार्ट झाली. पहिल्या शतकात मंडळीची स्थापना झाली असेल. आता मी एवढा पाठीमाग काय जात नाही. 1900 शतक किंवा 18व्या शतक तुम्ही घ्या. या ठिकाणी कर्णा वाजला की रक्त मिश्रित गाराचा पाऊस अगदी पृथ्वीवर भस्म करण्यास तयार आहे. प्रभू कर्णा वाजवतो आणि प्लेगने उत्तर देत आहे, जे आपण पाहतच आहोत. 1900 शतकातले साथीच्या रोगाचं जर उदाहरण पाहिलं तर 12 दशलक्ष लोक हे त्या साथीच्या ह्याच्यात आले. मंडळीचं काय, तुम्ही पाहता युरोप पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, ख्रिश्चन राष्ट्र आहेत, मंडळा त्या ठिकाणी सुद्धा आहेत, परंतु 2 महायुद्ध त्या ठिकाणी नाहीत. आणि काय झालं, जवळजवळ 40 ते 80 दशलक्ष लोक मारले. गारच पडायला नाही पाहिजे, अग्नीच पडायला नाही पाहिजे. अग्नीच पडत होता, ते बॉम्ब वगैरे गोळे म्हणजे अग्नीच होते. पण आपण पाहतो की 18व्या आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीस मृत्यूचे प्रमाण निमोनिया, टीबी, औषधच नाही, बाहेर ठेवायचे टीबीचे लोक. कित्येक लोक मिळतात, गावाच्या गावावर खलास जातात. आणि रिसेंटली आपण पाहतो की कोरोना 2 वर्षात आपण आपल्या डोळ्यांना अनुभवले. आता 1900 शतकात काय आपण नव्हतो 18 शतकात, परंतु त्या 2 वर्षापूर्वी आपण सर्वजण म्हणतो. आणि जी स्थिती होती भयंकर, आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली. एक देवाचे उत्तर ट्राय कर्णा वाजला, देव शिक्षण. प्रभूच्या साक्षीच्या मंडळीमध्ये वाटा मिळवण्यासाठी आपण आपली तयारी ठेवली पाहिजे. म्हणजे मंडळी
जगभरात अनेक मंडळी आहेत. त्या जगभरामध्ये देवाचं कार्य करणारे, देवाला घेऊन वागणारे, पवित्र आत्म्याप्रमाणे चालणारे ठराविक लोक असतात. मी तर म्हणतो आमच्या मंडळीतील प्रत्येक सभासद तसे असावेत आणि जी देवाची एक मंडळी होणार आहे. कारण का त्या मंडळीचं मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. ती एक मंडळी देवाची आहे आणि त्या मंडळीमध्ये आमचा सुद्धा ह्या सर्व सभासदांचा वाटा असावा ही आम्ही देवाजवळ प्रार्थना करूया. प्रभूच्या साक्षीच्या मंडळीमध्ये वाटा मिळवण्यासाठी आपण आपली तयारी ठेवूया की जिच्या चाव्या ह्या मंडळीच्या हातात आहेत. जे इथे ते बांधतील ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे इथे ते मोकळे करतील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा करू आणि ह्याच्यामध्ये पाठ मिळण्यासाठी आपल्या सर्वांना प्रत्येकाला विशेष करून DMC मंडळीमध्ये प्रत्येक सभासदाला बुद्धी देऊ की आपण त्या साक्षीदाराच्या मंडळीमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करू. देवा करू हे करण्यासाठी आपण प्रत्येकाला बुद्धी देऊ. 2 शब्दाची प्रार्थना करू. पवित्र आणि जिवंत प्रभू येशू तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. प्रभू मोडकं तोडकं का असणं प्रभू परमेश्वराने माझ्या मंडळीसमोर की तुझे शब्द सांगू शकतो प्रभू, परंतु तू समजून देणारा अंतकरण प्रत्येकाला दे. आणि प्रभू खरोखर याच्यातून त्यांनी काय शिकावं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्याप्रमाणे चालणे, मंडळीची उन्नती कोणत्या प्रकारात करणे यासाठी प्रभू प्रत्येकाचं मार्गदर्शन. आजचा दिवस आशीर्वाद इथून पुढचा सर्व आणि प्रभू तुझ्या हातामध्ये येशूच्या नावात मागतो मी बाबा. आमेन.